हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विवेक चौगुले सर्स मॅथमॅटिक्स. विद्यार्थी मित्रो, आपण ट्रिग्नोमेट्री सेकंड हा चॅप्टर सुरू केलेला आहे आणि ह्या चॅप्टरमध्ये आपण असे वेगवेगळे छोटे छोटे आर्टिकल्स पाहत आहोत. पहिलं आर्टिकल पाहिलं ॲडिशन फॉर्म्युले, दुसरं पाहिलेलं होतं अलाइड अँगल्स. आता त्याच्या पुढचं आर्टिकल आहे मल्टिपल अँगल्स. आपण 4 ते 5 पार्ट केलेले आहेत. यानंतर आहे आपला फॅक्टरायझेशन फॉर्म्युला आणि नंतर साइड्स ऑफ द ट्रायंगलवरती एक एक्सरसाइज आहे. असे 5 एक्सरसाइजचा थोडासा मोठा आणि महत्त्वाचा हा चॅप्टर आहे. ठीक आहे. तर ॲडिशन फॉर्म्युल्यावरती एक एक्सरसाइज 3.1 बघितला. अलाइड अँगल 24 फॉर्म्युल्याचं फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचं त्याचं टेक्निक पाहिलं, बरोबर ना. आणि त्या टेक्निकवरती 3.2 एक्सरसाइज पाहिला. आज आपण मल्टिपल अँगल्स म्हणजे काय हे पाहूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याचे फॉर्म्युले काय आहेत, ते अतिशय महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत काही त्यामध्ये. तर ते फॉर्म्युले आधी विथ प्रूफ बघूया आणि मग त्याची लिस्ट आपण तयार करू. ठीक आहे. पहा तर आता मल्टिपल अँगल्स म्हणजे काय. तर सुरुवातीला मी डेफिनेशन सांगतो. द अँगल्स ऑफ द फॉर्म 2 थीटा 3 थीटा एटसेट्रा आर कॉल्ड ॲज द मल्टिपल अँगल्स. म्हणजे थीटाच्या इंटिग्रल मल्टिपलमध्ये जे अँगल्स असतात 1 into थीटा जसं आहे तसं 2 थीटा असेल, 3 थीटा असेल, 4 थीटा अँड सो ऑन, हे जे अँगल्स असतात ह्याला मल्टिपल अँगल्स असं म्हणायचं. आणि याच्या पुढं जाऊन समजा θ/2 अशा पद्धतीनं जर असतील तर ह्याला सब मल्टिपल अँगल्स म्हणायचं. हे झाले मल्टिपल अँगल आणि हे झाले सब मल्टिपल अँगल. 3 θ/2 अशा पद्धतीचे जे असतात ते सब मल्टिपल अँगल्स. तर आपल्याला मल्टिपल अँगलचे फॉर्म्युले आधी आपण सुरुवातीला पाहूया कशा पद्धतीनं ते डिफाईन केले जातात आणि ते झाल्यानंतर मग त्याच्यावरून आपल्याला सब मल्टिपल अँगल फक्त रिप्लेसमेंट करून त्या ठिकाणी डिफाईन करता येतात. ठीक आहे. तर आता मल्टिपल अँगल्समधले पाहूया आपण. सुरुवातीला 2 थीटाचे फॉर्म्युले पाहूया. तर हे जे मल्टिपल अँगल्स आहेत अशा मल्टिपल अँगलचे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स डिफाईन करायचे आहेत. म्हणून आपल्या आजच्या आर्टिकलचं आपल्या लेक्चरचं नाव आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँगल्स. ओके. मग त्यामध्ये आता सुरुवातीला आपण 2 थीटाचे मल्टिपल अँगल्स पाहूया. 2 थीटासाठी मल्टिपल अँगल्स ऑफ 2 थीटा. मल्टिपल अँगल्स ऑफ 2 थीटा. मग 2 थीटामध्ये आपल्याला साइन 2 थीटाचा फॉर्म्युला डिफाईन करायचा आहे, कॉस 2 थीटाचा आणि टॅन 2 थीटाचा. असे 3 फॉर्म्युले आपल्याला डिफाईन करायचे आहेत. तर त्यातला आपण पहिला फॉर्म्युला पाहूया साइन 2 थीटाचा. फर्स्ट साइन 2 थीटा इज याचे फॉर्म्युले आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. काय असतात साइन 2 थीटा. कारण सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं आणि मी सांगितलेलं होतं की कुठल्याही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे फॉर्म्युले आपल्याला प्रूव्ह करायचे असतील, फाइंड आउट करायचे असतील, तर कोणताही फॉर्म्युला प्रूव्ह करत असताना आपल्याला ॲडिशन फॉर्म्युला हा लागतोच. याचाच वापर करावा लागतो. तेव्हा सगळे फॉर्म्युले आपल्याला डिफाईन होतात, त्या ठिकाणी व्हेरीफाय होतात, प्रूव्ह होतात. पाहूया आपण आता साइन 2 थीटाचा फॉर्म्युला कशा पद्धतीनं आपल्याला डिफाईन करता येईल. ओके. सो राईट द सोल्युशन. दॅट इज वी हॅव साइन 2 थीटा इज इक्वल टू साइन ऑफ 2 थीटा. 2 थीटा मीन्स थीटा प्लस थीटा. अशा पद्धतीनं त्याची आपण ॲडजस्टमेंट करायची. 2 थीटाची ॲडजस्टमेंट थीटा प्लस थीटा. अँड नाऊ अप्लाय द फॉर्म्युला साइन ऑफ ए प्लस बी. साइन ऑफ ए प्लस बी. पहिला थीटा म्हणजे ए आणि दुसरा थीटा म्हणजे बी. असं जर आपण सपोज केलं तर साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला आपल्याला ॲडिशन फॉर्म्युला पार्ट आहे आपल्याला माहीत आहे. साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी. साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. आता इथं ए आणि बीच्या किमती सेमच आहेत. ए पण थीटा आहे, बी पण थीटा आहे. त्यामुळे आपण ए आणि बीच्या किमती साइन थीटा इंटू कॉस थीटा प्लस कॉस थीटा इंटू साइन थीटा. आता इथं कॉस इंटू साइन म्हणजेच काय, साइन इंटू कॉस. कम्युटेटिव्हिटी प्रॉपर्टी वापरली तर चालते. 3 into 4 म्हणजेच 4 into 3. फक्त अदलाबदल करून लिहायचं. कॉस थीटा इंटू साइन थीटा इज ऑल्सो नथिंग बट साइन थीटा इंटू कॉस थीटा. अँड नाऊ सी हिअर sin theta cos theta plus sin theta cos theta, we get 2 sin theta into cos theta. This is the most important formula for sin 2 theta in terms of sin and cos theta. तर अशा पद्धतीने आपल्याला हा पहिला फॉर्म्युला मिळतो. 2 मार्कासाठी प्रूव्ह दॅट म्हणून पण विचारला जातो. अगदी सिंपल प्रूफ आहे. 2 स्टेप्ससुद्धा नाहीत ह्या ठिकाणी. पहिल्या स्टेपला 2 थीटाची ॲडजस्टमेंट फक्त करायची थीटा प्लस थीटा आणि साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरायचा. वी गेट द रिक्वायर्ड फॉर्म्युला फॉर साइन 2 थीटा. ओके. आता हा झाला साइन 2 थीटाचा फॉर्म्युला. आपल्या मोस्ट IMPच्या लिस्टमध्ये हा फॉर्म्युला येतोच, अगदी महत्त्वाचा आहेच तो. पण याच्या पुढे जाऊन अजून आपल्याला
पुढं हा फॉर्म्युला अशा पद्धतीने डिफाईन करता येतो. मी कंटिन्यू ह्याला याच्याच पुढे लिहितो पहा. दॅट इज इक्वल टू 2 sin थिटा कॉस थिटा डिवायडेड बाय 1. किंवा ह्या 1ची किंमत ठेवतो मी इथं किंवा सुरुवातीच्या पहिल्या स्टेपला 1 लिहितो आणि ह्या 1ची किंमत इथं ह्या ठिकाणी मी डिफाईन करतो. sin 2 थिटा इज इक्वल टू 2 sin थिटा कॉस थिटा ॲज इट इज अँड डिवायडेड बाय this 1 is nothing but cos square theta plus sin square theta, cos square theta plus sin square theta, because by using first fundamental identity cos square theta plus sin square theta is equal to 1, and therefore we can write as like this. Now divide by cos square theta to numerator and denominator. Divide by cos square theta to numerator and denominator, we get sin 2 theta is equal to 2 sin theta cos theta divided by cos square theta whole divided by cos square theta upon cos square theta plus sin square theta divided by cos square theta. cos square theta ने आपण डिवाइड केलं अंशाला आणि छेदाला. मग न्यूमरेटरला एकाच ठिकाणी आपण डिवाइड केले कारण इंटू साइन आहे, पण डिनॉमिनेटरला पण एकाच ठिकाणी डिवाइड केलेले पण मध्ये प्लस साइन असल्यामुळे छेद सेपरेट केलेत है ना आपल्या अल्जेब्राइक रूलनुसार, आणि त्यामुळे cos square divided by cos square plus sin square by cos square, and therefore we get sin 2 theta is equal to, now see here 1 cos theta get cancel, 2 into sin divided by cos means tan theta divided by cos square get cancel, we get 1 plus sin square upon cos square means tan square theta, and this is the next formula for sin 2 theta in terms of tan theta. कधी कधी आपल्याला MCQला त्या ठिकाणी काही एक्झाम्पल सोडवताना टॅनच्या स्वरूपामधला फॉर्म्युला वापरावा लागतो, तर आपण हा फॉर्म्युला त्या ठिकाणी डिफाईन करायचा. मात्र आपल्या मोस्ट IMPच्या लिस्टमध्ये हा फॉर्म्युला तुम्हाला त्या ठिकाणी डिफाईन करता येईल. तर ह्या टाईपमध्ये आता आपण काय केलं, sin 2 थिटाचे हे 2 फॉर्म्युले प्रूव्ह केलेले आहेत मल्टिपल अँगलमध्ये. आता आपण cos 2 थिटाचा पाहूया. हे लक्षात आलं? ओके गुड. राईट डाऊन दिस नाव. Okay, now see the next formula for cos 2 theta. Now how to find the formula for cos 2 theta? We prepare this formula by using addition formula same as to sin 2 theta. तर sin 2 theta सारखेच हे फॉर्म्युला आपण डिफाइन करायचे आणि त्या पद्धतीने आपल्याला प्रूव्ह करता येईल. पहा cos 2 theta इज इक्वल टू सोल्युशनमध्ये आपण लिहू शकतो किंवा फॉर्म्युला प्रिपेअर करताना वी हॅव cos 2 theta इज इक्वल टू cos ऑफ थीटा प्लस थीटा. पहिली स्टेप 2 थिटाची ॲडजस्टमेंट थिटा प्लस थिटा, आणि हे केल्यानंतर आता आपल्याला cos A प्लस बीचा ॲडिशन फॉर्म्युला वापरायचा. रिझन दिलं तरी चालेल, वी नो म्हणून लिहिलं तरी चालेल. डायरेक्ट फॉर्म्युला आता तुमचा पाठ आहे. cos ऑफ A प्लस बी इज इक्वल टू cos A इंटू cos B मायनस साइन A इंटू साइन B. इथं A आणि B ची व्हॅल्यू सेम आहेत थिटा. फॉर्म्युला फक्त आपण अप्लाय करूया. बरोबर चिन्ह आहे खाली, बरोबर चिन्ह द्या. cos A इंटू cos B मायनस साइन A इंटू साइन B. करेक्ट. cos A इंटू cos B इथं प्लस असेल तर फॉर्म्युल्यामध्ये मायनस आहे. साइन A इंटू साइन B, cos A cos B मायनस साइन A साइन B, अँड दॅट इज इक्वल टू, नाव सी हिअर cos इंटू cos दॅट इज cos स्क्वेअर थिटा मायनस साइन इंटू साइन इज साइन स्क्वेअर थिटा. ओके, सपोज हिअर गिव इक्वेशन नंबर 1. दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला फॉर cos 2 थिटा, किंवा इक्वेशन 1 म्हणा किंवा याला असं स्क्वेअर केला तरी चालेल, कारण हा एक फॉर्म्युला आहे cos 2 थिटाचा कॉस आणि साईनच्या स्वरूपामध्ये. जसं साइन 2 थिटाचा मिळवला होता आपण 2 sin थिटा इंटू कॉस थिटा थिटाच्या स्वरूपामध्ये. इकडं असताना 2 थिटा आहे, मल्टिपल अँगल आहे, पण मल्टिपल अँगलचं कन्वर्शन थिटामध्ये करताना तुम्हाला या पद्धतीने तो फॉर्म्युला डिफाईन करता येईल, असाही तो सांगता येईल. हा पहिला फॉर्म्युला झाला. मी याच्याच पुढे अजून कंटिन्यू करतो. दॅट इज इक्वल टू, समजा साइन स्क्वेअरची किंमत मी बाय युजिंग फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा ठेवतो, अँड देअरफॉर वी कॅन राईट कॉस स्क्वेअर थिटा ॲज इट इज मायनस, नाउ पुट द व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय ठेवली कंसामध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, कारण फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. रिझन द्या किंवा डायरेक्ट व्हॅल्यू पुट केली तरी चालते. कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 कंस सोडवूया, बाहेर मायनस साइन असल्यामुळे ह्या मायनसचं प्लस होईल कॉस स्क्वेअर थिटा, and that is equal to 2 cos square theta minus 1. This is the second formula for cos 2 theta in terms of only cos theta. कधी कधी एक्झाम्पलची गरज बघून
कॉसच्या स्वरूपामधला फॉर्म्युला वापरायचा, कधी साईनच्या स्वरूपामध्ये फॉर्म्युला डिफाईन करता येतो. इथंच कॉस स्क्वेअरची किंमत आपण 1 मायनस साईन स्क्वेअर जरी ठेवली, पहा याला 2 नंबरचा फॉर्म्युला म्हणू. पुढं कंटिन्यू करू आपण. दॅट इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा, 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा, ब्रॅकेटमध्ये इथं किंमत ठेवली कॉस स्क्वेअर थिटाची आणि -1 पुढं आहे असंच. हे जर सोडवलं तर 2 इंटू 1 2 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा -1. नाव 2 minus 1 is 1 minus 2 sin square theta, and therefore we get the third formula for cos 2 theta is 1 minus 2 sin square theta. This is the third formula. तर अशा पद्धतीने आपल्याला cos 2 theta चे 3 फॉर्म्युले मिळाले. पहा, पहिला फर्स्ट वन इज cos 2 theta is equal to cos square theta minus sin square theta. सेकंड वन इज cos 2 theta is equal to 2 cos square theta minus 1. हा फक्त कॉसच्या स्वरूपामधला. आणि तिसरा cos 2 theta is equal to 1 minus 2 sin square theta. हा फक्त साईनच्या स्वरूपामधला. पहिला फॉर्म्युला दोन्हीच्या स्वरूपामध्ये आहेत, कॉस आणि साईनच्या. दुसरा फक्त कॉसच्या आणि तिसरा साईनच्या. म्हणजे cos 2 थीटाचे 3 फॉर्म्युले झाले. मात्र sin 2 थीटाचा एकच फॉर्म्युला होता 2 sin into cos. दुसरा होता तो टॅनच्या स्वरूपामध्ये. तसं इथं कॉसचं 2 थीटाचे फॉर्म्युले पहिला साइन कॉसच्या स्वरूपात आहे, दुसरा फक्त कॉसच्या स्वरूपात आणि तिसरा फक्त साइन थीटाच्या स्वरूपामध्ये आहे. आपल्याला टॅनच्या स्वरूपामध्ये तो फॉर्म्युला डिफाईन करता येईल, जसा साइनचा फाइंड आउट केला आहे तसं. परत एकदा दाखवतो मी इथं. अल्सो सिन्स हा फॉर्म्युला घेऊया आपण, सेम मगासारखं सॉल्व करूया. काय करता येईल पहा इथं. अल्सो सिन्स कॉस स्क्वेअर थीटा cos 2 theta is equal to cos square theta minus sin square theta. Okay, that is equal to cos square theta minus sin square theta whole divided by 1. सेम जसं साइनचा आपण फॉर्म्युला प्रूव्ह केला त्या पद्धतीनं आता 1 ची किंमत ठेवायची. दॅट इज नथिंग बट cos square theta minus sin square theta whole divided by cos square theta plus sin square theta. By using first fundamental identity, sin square plus cos square is nothing but 1. Therefore we put for 1 we can write here cos square theta plus sin square theta. Now divide by cos square theta to numerator denominator. Divide by cos square theta to numerator and denominator. काय मिळेल पहा. cos 2 theta is equal to प्रत्येकाला cos वर्गनं डिवाइड करायचं, न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण. काय मिळेल cos square theta divided by cos square theta minus sin square theta divides cos square theta whole divided by cos square theta divides cos square theta plus sin square theta divided by cos square theta. ओके, प्रत्येकाला cos square ने डिवाइड केलं काय होईल. cos square get cancel. We get the required formula is 1 minus sin upon cos is nothing but tan, that is tan square theta divided by 1 plus tan square theta. Similarly cos square get cancel and thus we get the next formula for cos 2 theta is 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. म्हणजे जसा sin 2 theta आपण 2 tan theta upon 1 plus tan square फाइंड आउट केला होता सेपरेट टॅनच्या स्वरूपात, तसा कॉसचा एक फॉर्म्युला टॅनच्या स्वरूपात आहे. म्हणजे एकूण cos 2 थीटाचे फॉर्म्युले किती झाले 4 आहे ना. हे 3 झाले फॉर्म्युले आणि तो टॅनच्या स्वरूपामधला एक. तर ह्या पद्धतीने आपल्याला कुठलाही प्रूव्ह दॅट म्हणून 2 मार्काला किंवा 3 मार्काला विचारू शकतात. प्रूव्ह दॅट cos 2 theta is equal to 1 minus tan square upon 1 plus tan square. Prove that cos 2 theta is equal to 1 minus 2 sin square theta. तर या पद्धतीने आपण तो फॉर्म्युला त्या ठिकाणी प्रूव्ह करू शकतो. आणि महत्त्वाचे आहे 2 थीटा जे फॉर्म्युले आपल्याला हे मोस्ट IMPच्या 16 फॉर्म्युल्यामध्ये आहेत, त्यामुळे तिथं आपल्याला हे फॉर्म्युले पाठ करावेच लागतात, कारण याचा आपल्याला वापर फार आहे. प्रूफ कसं 11वीतल्या एक्झाम पुरते, थिओरॉटिकल एक्झाम पुरतं, पण फॉर्म्युले पाठ करायचे ते आपल्याला लॉंग लाईफसाठी करायचं आहे. जोपर्यंत तुमच्या करिअरमध्ये मॅथ्स आहे तोपर्यंत ट्रिग्नोमेट्री आहे, जोपर्यंत ट्रिग्नोमेट्री आहे तोपर्यंत हे फॉर्म्युले तुम्हाला सोडणार नाहीत. त्यामुळे ते आत्ताच आपण परफेक्ट करायचं, जेणेकरून आपल्याला मग MCQचे क्वेश्चन असतील CETचे किंवा JEEचे अगदी ॲटीजमध्ये आपल्याला सोडवता येतील. समजलं. आपण sin 2 थीटा पाहिला, cos 2 थीटा बघितलं, आता tan 2 थीटाचा फॉर्म्युला बघूया. हे आधी लिहून घ्या. Okay, now see the formula for tan 2 theta. Similarly we can write here tan 2 theta is equal to we have tan 2 theta is equal to tan of theta plus theta, and now apply tan a plus b. दोन पद्धतीने आपल्याला हे सॉल्व करता येईल. जर तुम्ही डेफिनेशन वापरली टॅनची sin भागिले cos,
तरी तो फॉर्म्युला प्रूव्ह होतो. साईन टू थिटा टॅन टू थिटा म्हणजे साईन टू थिटा डिवाइड्स कॉस टू थिटा, त्या पद्धतीने तो प्रूफ होतो. जे ऑलरेडी आता दोन्ही फॉर्म्युले प्रूव्ह केले त्या किमती ठेवायच्या. किंवा टॅन ए प्लस बीचा जरी फॉर्म्युला वापरला विच इज ऑल्सो सिम्पल, टॅन ए प्लस टॅन बी होल डिवाइड्स 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी है ना. ए म्हणजे थिटा, बी म्हणजे थिटा, टॅन ऑफ ए प्लस बी एडिशन फॉर्म्युला टॅन ए प्लस टॅन बी डिवाइडेड बाय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी अँड देअरफॉर टॅन थिटा प्लस टॅन थिटा इज नथिंग बट 2 टॅन थिटा divided by 1 minus tan square theta, and this is the formula for tan 2 theta in terms of tan theta. झाला हा एकच फॉर्म्युला टॅनच्या फॉर्म्युला टॅनच्या स्वरूपामध्ये, टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला टॅन थिटाच्या स्वरूपामध्ये अशा पद्धतीनं तो आपल्याला प्रूव्ह होईल. 2 मार्कासाठी सुद्धा हे प्रूफ करता येईल. लक्षात आलं. मग हे एकत्र फॉर्म्युले जर आपण लिहिले तर आपल्याला कोणकोणते फॉर्म्युले त्या ठिकाणी आत्ता आपण पाहिले. दस वी गेट, पहा फर्स्ट वन इज, हे महत्त्वाचे फॉर्म्युले, साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. सेकंड वन इज कॉस 2 थिटा इज इक्वल टू, हे फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत ते लिहून घ्या एकत्र, जे आपण प्रूव्ह केलेले आहेत. पण ते आता शेवटी आपण ते एकत्र लिहायचे, कारण आपण जे फॉर्म्युलेची लिस्ट करतो त्यामध्ये हे फॉर्म्युले आपल्याला डिफाईन करता येतील. आणि टॅन 2 थिटा इज इक्वल टू 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. हे साइन 2 थिटा कॉस 2 थिटा टॅन 2 थिटाचे फॉर्म्युले. याच्यासोबतच आपला फोर्थ वन इज साइन 2 थिटाचा फॉर्म्युला 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि लास्ट वन इज टॅनच्या स्वरूपामधला 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. तर हे जे फॉर्म्युले आहे त्याला असा स्क्वेअर करा. महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत हे. आपण जे ट्रिग्नोमेट्रिकची लिस्ट करतो त्या लिस्टमध्ये शेवटी एकत्र फॉर्म्युलेची लिस्ट करतो त्यावेळेस हा 5 फॉर्म्युलेचा ग्रुप आहे असंच उचलून ठेवायचा, म्हणजे लिहायचा. समजलं. ओके, राईट डाऊन. ओके, आता यानंतर आपण 3 थिटाचे फॉर्म्युले बघायचे, कारण आपलं आर्टिकलचंच नाव आहे, आपण जे आज न्यू आर्टिकल सुरू केलं आहे त्याचंच नाव आहे की मल्टिपल अँगल्स. मग त्यामध्ये आपण 2 थिटाचे फॉर्म्युले पाहिले. आता 3 थिटा ह्या मल्टिपल अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स बघायचे, ट्रिगो फंक्शन्स ऑफ 3 थिटा. मग त्यामध्ये साइन 3 थिटा, कॉस 3 थिटा आणि टॅन 3 थिटा हे फॉर्म्युले आपल्याला प्रूव्ह करायचे आहेत. जसे 2 थिटाचे प्रूव्ह केले ॲडिशन फॉर्म्युलेनं, तसं 3 थिटाचे सुद्धा ॲडिशन फॉर्म्युलेनंच प्रूव्ह करायचे आहेत. पण हे प्रूव्ह करत असताना आपल्याला 2 थिटाचे फॉर्म्युले पण या ठिकाणी वापरावं लागतात, जे आत्ता ऑलरेडी आपण प्रूव्ह केलेले आहेत. पाहूया कशा पद्धतीने हे 3 मार्काला प्रूव्ह दॅट म्हणून फॉर्म्युला येऊ शकतो. रिअरली यूज करावं लागतात हा फॉर्म्युला, म्हणून मी आपल्या 16 फॉर्म्युलेच्या मोस्ट IMP लिस्टमध्ये पाठ करायच्या ठेवलेले नाहीत, कारण कधीतरी कुठंतरी हे आपल्याला उपयोगी पडतात. पण पाठ होतात आपोआप. तुम्ही ते 16 पाठ केले का आपोआप ते पाठ होत असतात. पाहूया आता आपण 3 थिटाचा फॉर्म्युला कशा पद्धतीनं डिफाईन होईल. या सोल्युशनमध्ये वी हॅव साइन 3 थिटा इज इक्वल टू, सी हिअर सिम्पल कन्सेप्ट ॲज 2 3 थिटा प्लस 3 थिटा इज नथिंग बट 2 थिटा प्लस थिटा. ॲडजस्टमेंट सेम जसा 2 थिटाचा प्रूव्ह केला तसाच 3 थिटाची फोड केली, ॲडजस्टमेंट केली 2 थिटा प्लस थिटा. आणि मग इथं थिटा आणि 2 थिटा म्हणजे ए आणि थिटा म्हणजे बी, हा जर कॉन्सेप्ट आपण वापरला तर इथे मिळेल आपल्याला साइन ए प्लस बी, की ज्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे साइन ए प्लस बी मीन्स साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर साइन 2 थिटा इंटू कॉस थिटा प्लस cos 2 theta into sin theta. Sin A into cos B plus cos A into sin B. Addition formula. Now here we get sin 2 theta and here is also cos 2 theta. ओके, मग इथे हे दोन्ही फॉर्म्युले आता आपण ऑलरेडी प्रूव्ह केलेले आहेत, तर दोन्ही फॉर्म्युले इथे आपण वापरूया. sin 2 थिटाचा फॉर्म्युला 2 sin theta into cos theta. एकच फॉर्म्युला आहे sin 2 थिटाचा, तो इथं आपण लिहिला. इंटू cos theta हे आहे असंच. पहा, हे cos theta ह्या फॉर्म्युल्यातला आहे, 2 sin theta इंटू cos theta इंटू cos theta आहे असंच. प्लस आता cos 2 थिटाचे 3 फॉर्म्युले होते, आपण त्या तिन्हीतला कोणता वापरायचा, कोणताही वापरला तरी चालतो. पण cos वर्ग जर आलं तर आपण साइन वर्गमध्ये कन्वर्शन करावं लागतं, कारण फॉर्म्युला आपण साइन 3 थिटाचा फाइंड आउट करतोय साइनच्या स्वरूपामध्ये. त्यामुळं आपण इथं अप्लाय करतानाच साइनच्या स्वरूपामधला फॉर्म्युला वापरूया, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. आत्ता वरती आपण प्रूव्ह केलेला cos 2 थिटा इज नथिंग बट 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. समजा कॉस वर्गच्या स्वरूपामधला जरी लिहिला तर पुन्हा त्या कॉस वर्गला साइन वर्ग करायला लागतंय, त्यामुळं आपण यूज करतानाच तो फॉर्म्युला वापरूया, इंटू साइन थिटा ॲज इट इज. नाव सी हिअर 2 साइन थिटा इंटू
कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटानं आतमध्ये मल्टिप्लाय करा साइन थिटा इंटू 1 साइन थिटा मायनस 2 साइन वर्ग इंटू साइन दॅट इज 2 साइन क्यूब थिटा. आता परत इथं कॉस वर्ग आलेला आहे. आपण मगाशी सांगितलं जिथं कॉस वर्ग आलं का लगेच त्याचं कन्व्हर्शन साइन वर्गमध्ये करायचं म्हणजे आयडेंटिटी वापरायची. अँड देअरफॉर वी गेट 2 साइन थिटा ॲज इट इज कॉस स्क्वेअर थिटा मीन्स 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा मायनस 2 साइन क्यूब थिटा ॲज इट इज. 2 साइन थिटानं ब्रॅकेटमध्ये सिम्प्लिफाय करूया. 2 साइन थिटा इंटू 1 दॅट इज 2 साइन थिटा मायनस 2 साइन थिटा इंटू साइन स्क्वेअर 2 साइन क्यूब थिटा प्लस साइन थिटा मायनस 2 साइन क्यूब थिटा ॲज इट इज प्लस साइन थिटा मायनस 2 साइन क्यूब थिटा ॲज इट इज आहे असंच ठेवायचं. सारख्या टर्म कोणत्या आहेत पहा. 2 साइन थिटा आणि प्लस साइन थिटा वी गेट 3 साइन थिटा मायनस 2 साइन क्यूब मायनस 2 साइन क्यूब मायनस 4 साइन क्यूब थिटा अँड देअरफॉर वी गेट required formula for sin 3 theta. Required formula, sorry, here is only sin theta. Sin 3 theta is 3 sin theta minus 4 sin cube theta. म्हणजे sin thetaच्या स्वरूपामध्ये हा फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह झाला. एक्झाम्पल येतं कधी कधी प्रूव्ह दॅट sin 3 theta इज इक्वल टू 3 sin theta मायनस 4 sin cube theta असा प्रूव्ह करा. तर ते एक्झाम्पल म्हणून येतं किंवा ह्या पद्धतीनं आपण डायरेक्ट प्रूव्ह केला तर ते तुम्हाला सुद्धा यापासून प्रूफ करता आलं पाहिजे. समजलं? ओके, राईट डाऊन. ओके, नाव सी नेक्स्ट फॉर्म्युला. सेकंड वन इज कॉस 3 थीटा. कॉस 3 थीटा. ओके, सिमिलरली वी कॅन राईट हिअर वी हॅव कॉस 3 थीटा इज इक्वल टू कॉस ऑफ 2 थीटा प्लस थीटा. सेम प्रोसिजर आपण करायची जशी साइन 3 थीटाला केली. सेम स्टेप्स आहेत. ॲक्च्युली हे तुम्हाला खरं होम असाइनमेंटसाठी द्यायला हरकत नाही पण फॉर्म्युला आहे ॲटिजमध्ये सहजपणे प्रूव्ह होतं आहे. दाखवतो मी इथं कॉस ऑफ ए प्लस बी इज नथिंग बट कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. ज्याला फॉर्म्युला पार्ट आहे ॲडिशन फॉर्म्युला जे मोस्ट आय एम पी मी नेहमी सांगत असतो. खूप लेक्चर झाली ॲडिशन फॉर्म्युल्यापासून ह्या चॅप्टरमध्ये की त्यांनी हे फॉर्म्युले पाठ करा. फॉर्म्युला पाठ असेल तर लगेचच तुम्हाला इथे क्लिक होतं. लगेच लक्षात येतं की कॉस ए प्लस बी कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. नाव अप्लाय द करस्पॉन्डिंग फॉर्म्युले फॉर कॉस 2 थीटा अँड साइन 2 थीटा. कॉस 2 थीटाचा आता इथं कोणता फॉर्म्युला वापरायचा तर कॉसच्या स्वरूपामधला म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. कारण आपल्याला कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला कॉस थीटाच्या स्वरूपात काढायचा आहे. त्यामुळं कॉसचाच फॉर्म्युला वापरायचा. कॉस 2 थीटा मीन्स 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1 इंटू कॉस थीटा आय ॲज इट इज मायनस साइन 2 थीटा मीन्स तो एकच फॉर्म्युला आहे आपल्याकडे 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. याचा फॉर्म्युला हा आहे इंटू साइन थीटा ॲज इट इज. फॉर्म्युले आपण कोणते वापरले तर साइन 2 थीटाचा फॉर्म्युला 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा आणि कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. रिझन दिलेत मी इथं आवश्यकता नाही पण तुम्ही दिले तरी चालतील कारण इथं महत्त्वाचे मोस्ट आय एम पीज फॉर्म्युले आपण वापरलेत. साइन 2 थीटाचा फॉर्म्युला 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा अँड कॉस 2 थीटा मीन्स 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1 जे ऑलरेडी आपण 2 थीटाच्या याच्यामध्ये मगाशी चौकटमध्ये मी तुम्हाला हे फॉर्म्युले दिलेले आहेत. ओके, आता सिम्प्लिफाय करूया आपण. कॉस थीटा इंटू 2 कॉस स्क्वेअर थीटा 2 कॉस क्यूब थीटा मायनस कॉस थीटा इंटू 1 मायनस कॉस थीटा. कारण इथे इंटू साईन आहे. कॉसनं ह्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं मायनस पहा इथं साइन थीटा इंटू साइन थीटा साइन स्क्वेअर थीटा आणि हे 2 कॉस थीटा आहे. म्हणजे मी लिहिताना फक्त असं लिहितो 2 कॉस थीटा इंटू साइन वर्ग थीटा. कारण साइन इंटू साइनचा गुणाकार हा साइन वर्ग आला 2 कॉस थीटा आहे असंच. आता पुढची स्टेप काय असणार आहे? येस करेक्ट. साइन वर्गची किंमत आपण ठेवायची 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. And therefore we get cos 3 theta LHS is equal to 2 cos cube theta as it is minus cos theta this also term as it is minus 2 cos theta into sin square theta means 1 minus sin square theta. फक्त ह्या स्टेपला काय केलं आपण साइन वर्गची किंमत 1 मायनस कॉस वर्ग ठेवायची कारण आपण कॉसच्या स्वरूपामधलाच फॉर्म्युला डिफाइन करतोय. त्यामुळे 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा ठेवली. Okay, that is equal to, now see here 2 cos cube theta as it is minus cos theta
आता -2 cos थिटानं कंसात गुणूया. -2 cos थिटा इंटू 1 -2 cos थिटा मायनस मायनस बिकम्स प्लस 2 cos थिटा इंटू cos स्क्वेअर 2 cos क्यूब थिटा. अँड नाव take the addition of same terms, that is 2 cos cube theta plus 2 cos cube theta, 4 cos cube theta minus cos theta minus 2 cos theta, that is minus 3 cos theta, and thus we get the next formula for cos 3 theta is 4 cos cube theta minus 3 cos theta. तर अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह झालेला आहे. कधी कधी एक्झाम्पलमध्ये 3 मार्काला प्रूव्ह दॅट cos 3 theta इज इक्वल टू 4 cos क्यूब थिटा मायनस 3 cos थिटा असाही फॉर्म्युला प्रूव्ह दॅट म्हणून विचारला जातो. तर तुम्हाला असं हे त्याचं प्रूफ अगदी सिम्पल आहे. तर त्या पद्धतीनं तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. sin 3 थिटाचा काय होता बघा, कसं मस्त फॉर्म्युला टेक्निकसुद्धा लक्षात आहे. इकडं 3 cos थिटा नंतर आहे. साईनच्या फॉर्म्युल्यामध्ये 3 sin थिटा मायनस 4 sin क्यूब थिटा आहे. म्हणजे फक्त टर्मच्या आदला बदल आहे. प्लस आणि मायनस, जी मायनस आहे ती प्लस, जी प्लस आहे ती मायनस करायची आणि साइन आणि कॉसची आदला बदल असा फॉर्म्युला आहे sin 3 थिटा cos 3 थिटाचा. ओके, आता आपण tan 3 थिटाचा लास्ट फॉर्म्युला पाहूया. यामध्ये हे लिहून घ्या आधी. ओके, नाव नेक्स्ट फॉर्म्युला थर्ड वन इज tan 3 थिटा. मल्टिपल अँगल मधला हा लास्ट फॉर्म्युला tan 3 थिटा. वी कॅन राईट सिमिलरली वी हॅव tan 3 theta is equal to, define करू आपण tan 2 theta plus theta, and now apply the formula for tan a plus b. We know tan a plus b is tan a plus tan b divided by 1 minus tan a into tan b. सेम प्रोसिजर जशी sin 3 थिटाला केली, cos 3 थिटाला केली, तशीच tan 3 थिटाची ॲडजस्टमेंट 3 थिटा म्हणजे 2 थिटा प्लस थिटा असं डिफाईन करायचं आणि मग tan a प्लस बीचा फॉर्म्युला tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. आता इथं tan 2 थिटा 2 ठिकाणी आलेला आहे. tan 2 थिटाचा ऑलरेडी आपल्याला फॉर्म्युला आत्ताच आपण प्रूव्ह केलेला आहे. 2 tan थिटा डिवायडेड बाय 1 मायनस tan स्क्वेअर थिटा plus tan theta as it is divided by, okay, divided by 1 minus tan 2 theta, again apply formula 2 tan theta है ना divided by 1 minus tan square theta. फार फॉर्म्युला कंसात लिहूया tan 2 theta into tan theta as it is. काय केलं आपण, tan 2 थिटाचा फॉर्म्युला वापरला, 2 tan थिटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थिटा इथेही वापरला, कारण 2 ठिकाणी तो फॉर्म्युला आहे. आता सिम्प्लिफिकेशन करूया. ह्या tan थिटाला डिनॉमिनेटर 1 असतो, ह्याचा लसावी काढून तिरकस गुणाकार करू. डिनॉमिनेटरसुद्धा सॉल्व करताना आधी गुणाकाराची क्रिया इथं आहेच. इथं ह्या 1ला डिनॉमिनेटर 1 असतो, ह्याचा लसावी हा येईल, इथेही क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. लक्षात आलं? ठीक आहे. पहा, देअरफॉर दॅट इज इक्वल टू tan ऑफ 3 थिटा इज इक्वल टू, नाउ टेक द LCM 1 मायनस tan स्क्वेअर थिटा. न्यूमरेटर आधी सॉल्व करतो. 1 मायनस tan स्क्वेअर थिटा इज LCM, दोन्हीचा गुणाकार. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 2 tan थिटा इंटू 1 2 tan थिटा, ओके, प्लस tan थिटानं याला मल्टिप्लाय करायचं, डायरेक्ट मल्टिप्लाय करतो. tan थिटा इंटू 1 प्लस tan थिटा मायनस tan थिटा इंटू tan स्क्वेअर tan क्यूब थिटा. दिस इज द न्यूमरेटर होल डिवायडेड बाय, सगळ्याला भागिले. आता डिनॉमिनेटर सोडवूया. इथं सुद्धा लसावे आला 1 मायनस tan स्क्वेअर थिटा, सेम है ना, LCM म्हणजे ह्या दोन्हीचा गुणाकार. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊया. 1 इंटू 1 मायनस tan स्क्वेअर थिटा मीन्स 1 मायनस tan स्क्वेअर थिटा. 1 मल्टिप्लाय करायचं ह्याला, हेच येणार है ना. आता इथं पहा 2 tan थिटा इंटू tan म्हणजे 2 tan स्क्वेअर थिटा आहे. याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 2 tan स्क्वेअर थिटा इंटू 1 म्हणजे 2 tan स्क्वेअर थिटा, मध्ये मायनस साईन आहे, 2 tan स्क्वेअर थिटा. देअरफॉर वी गेट 2 tan, इथं पहा 1 मायनस tan स्क्वेअरला 1 मायनस tan स्क्वेअर कॅन्सल, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर उलटून गुणिले केलं तरी कॅन्सल होणारच आहे, त्यापेक्षा त्याचं जाग्यावरच काम है ना. गुड. आता पहा 2 tan थिटा प्लस tan थिटा 3 tan थिटा मायनस tan क्यूब थिटा. सिमिलरली in denominator 1 minus tan square minus 2 tan square minus 3 tan square theta, and this is the third formula for tan 3 theta in terms of tan theta. Tan 3 theta in terms of tan theta
म्हणजे उजव्या बाजूला फक्त टॅन थिटाच्या टर्म येतील, लेफ्ट साईडला आपल्याला 3 थिटा असेल. आतापर्यंत सगळे फॉर्म्युले असेच पाहिले आपण. लेफ्ट साईडला मल्टिपल अँगल आहे, पण राईट साईडला सिंगल अँगल आहे, म्हणजे साइन थिटा असेल, फक्त कॉस थिटा असेल. साइन 3 थिटाचा आपण बघितला, कॉस 3 थिटाचा आणि हा टॅन 3 थिटाचा. तर तिन्ही फॉर्म्युले उजव्या बाजूला इकडे 3 थिटा असेल तर इकडे फक्त टॅन थिटाच्या स्वरूपामध्ये हा तिसरा फॉर्म्युला ह्या पद्धतीने आपल्याला डिफाईन झाला. तर असे हे 3 फॉर्म्युले आपल्याला प्रूव्ह दॅट म्हणून जरी आले तरी आपण सोडवू शकतो आणि हे आपण फॉर्म्युले पाठही करू शकतो. कारण आपण JEE CET एक्झाम वगैरे देणार आहे म्हटल्यावरती हे फॉर्म्युले आपल्याला माहीत असणं गरजेचे आहेत. समजलं? ओके, राईट डाऊन दिस. आणि हे तिन्ही फॉर्म्युले पहा, याच्या पुढे जाऊन आपण हे तिन्ही फॉर्म्युले आपण एकत्र लिहू शकतो. जसे आपण 2 थिटाचे लिहिले तसे हे 3 थिटाचे फॉर्म्युले पहा इथं आपण ह्या पद्धतीनं डिफाईन करू शकतो. फर्स्ट वन इज साइन 3, thus we get sin 3 theta is equal to 3 sin theta minus 4 sin cube theta. Second one is cos 3 theta is equal to 4 cos cube theta minus 3 cos theta. आता सांगितलेल्या टेक्निकनुसार या दोन्हीची फक्त आदला बदल करायची. ही टर्म आधी घ्यायची आणि नंतर घ्यायची. साईनच्या जागी कॉस, कॉसच्या जागी साईन, असे हे 3 थिटाचे फॉर्म्युले आहेत. आणि तिसरा जो आहे तो टॅन 3 थिटाचा फॉर्म्युला, तो आता इथं प्रूव्ह केला आपण. 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा होल डिवाइड्स 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. तर हे फॉर्म्युले आपल्याला एकत्र परत घ्यायचे लिस्टमध्ये. जसे आपण 2 थिटाचे 5 फॉर्म्युले लिहिले तसे हे 3 थिटाचे आत्ता जे प्रूव्ह केलेले आहेत, प्रूव्ह दॅट पण तुम्हाला घेतलं त्याचं आणि ते फॉर्म्युले असे एकत्र घेतले. साइन 3 थिटा, कॉस 3 थिटा, टॅन 3 थिटा. ओके, राईट डाऊन दिस नाव. ओके, आता लास्टली आपल्याला हे फॉर्म्युले, आजचं लेक्चर फक्त फॉर्म्युलेचं होतं, मल्टिपल अँगल आणि सब मल्टिपल अँगल. आपण आजच्या लेक्चरमध्ये एकही एक्झाम्पल घेत नाही, फक्त फॉर्म्युले प्रिपेअर करतो आणि मोस्ट IMP फॉर्म्युले कोणते ते लक्षात ठेवतो आपण. तर या ठिकाणी पहा कोणत्या अँगलचं आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ आता θ/2 घ्यायचे. 2 थिटा झालं, 3 थिटा झालं. आता आपल्याला फॉर्म्युले पाहायचे ते θ/2चे, θ/2चे. यालाच आपण सब मल्टिपल अँगल्स असे म्हणतो, है ना. तर कशा पद्धतीने प्रूव्ह करायचं पहा आपल्याला. तर साइन θ/2 फॉर्म्युला असेल, कॉस θ/2चा फॉर्म्युला असेल किंवा टॅन θ/2चा फॉर्म्युला असेल. तर कोणताही फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करत असताना तिथं आपल्याला जो 2 थिटाचा फॉर्म्युला आहे तो आधी आपण प्रूव्ह पाहूया. पहा आता कशा पद्धतीनं हे सब मल्टिपल अँगल म्हणजे θ/2 किंवा θ/2चा फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे समजा साइन θ/2चा फॉर्म्युला आपल्याला डिफाईन करायचा आहे. कॉस θ/2 असेल किंवा टॅन θ/2 असेल. ठीक आहे. तर बघा, सिन्स वी नो साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. हा तर ऑलरेडी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे आता मल्टिपल अँगलमधला फॉर्म्युला. साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. इथं जर मी रिप्लेसमेंट केली तर काय येणार, पुट 2 थिटा किंवा रिप्लेस 2 थिटा बाय 2 थिटा इज इक्वल टू सपोज टी. 2 थिटा इज इक्वल टू टी. मग थिटाच्या जागेला काय येणार, थिटा इज इक्वल टू t/2 अँड देअरफॉर वी गेट साइन टी इज इक्वल टू 2 साइन t/2 इंटू कॉस ऑफ t/2. Therefore we can write similarly formula sin theta is equal to 2 sin of, फक्त व्हेरिएबल चेंज करतो, sin θ/2 इंटू कॉस θ/2. पहा हे फॉर्म्युले म्हणजे हाफ अँगलचे. म्हणजे इथं टेम्पररी मी फक्त काय केलं, रिप्लेसमेंट केली. 2 थिटाच्या ऐवजी जर टी मी पुट केलं तर थिटाच्या जागेला काय येणार आहे, t/2 है ना. 2 थिटा बरोबर टी असेल तर थिटा इज इक्वल टू हा 2 इकडे येईल म्हणजे t/2. म्हणजे काय फॉर्म्युल्यामध्ये कन्व्हर्शन झालं, साइन टी बरोबर 2 साइन t/2 इंटू कॉस ऑफ t/2. टी व्हेरिएबलच आहे, मी परत त्याची रिप्लेसमेंट करतो म्हणजे व्हेरिएबल फक्त चेंज करतो. इथं पुट वगैरे केलं नाही मी, इथं पुट केलेलं आहे. रिप्लेस म्हणा किंवा पुट लिहितो इथं. पुट 2 थिटा इज इक्वल टू टी, देन थिटा इज इक्वल टू t/2 आणि इथं फक्त रिप्लेसमेंट व्हेरिएबल चेंज केला. साइन थिटा बरोबर 2 साइन ऑफ θ/2 इंटू कॉस ऑफ θ/2. तर अशा पद्धतीने हे फॉर्म्युले आपल्याला डिफाईन करता येतील. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह रिमेनिंग फॉर्म्युलीज. Similarly, we can prove the remaining formulas.
and therefore we can write all the formulas in terms of half angle formulae as like this. That is, first one is a sin theta is equal to 2 sin theta upon 2 into cos theta upon 2. Similarly, we can write here cos theta is equal to cos square theta upon 2 minus sin square theta upon 2. Yes, am I correct? Okay, very good. That is 2 cos square theta upon 2 minus 1. Similarly, again we can write here 1 minus 2 sin square theta upon 2. Thus we get the three formulas for cos theta in terms of half angle, that is theta upon 2. And last one is tan theta is equal to 2 tan of theta upon 2 divided by 1 minus tan square theta upon 2. And thus we get all the formulas for submultiple angles as like this. Now make the list of the all trigonometric functions of formulas, and we remember these formulas by using multiple angles, that is 2 theta. तर 2 थीटाचे जे मल्टिपल अँगल्स आहेत त्याच्यावरून आपण हे हाफ अँगल फॉर्म्युले या पद्धतीने आपण सुद्धा लक्षात ठेवू शकतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण आज फक्त आणि फक्त फॉर्म्युले पाहिलेले आहेत, मल्टिपल अँगल आणि सब मल्टिपल अँगल्स फॉर्म्युले पाहिलेले आहेत. आय होप हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला अंडरस्टँड झालेले असतील. काही फॉर्म्युले प्रूफ केलेले आहेतच, काही डायरेक्ट विदाउट प्रूफचे तुम्हाला टेक्निकनुसार दिलेले आहेत. फॉर्म्युले हे सगळे आपल्याला अंडरस्टँड झालेच पाहिजेत. फॉर्म्युले प्रूफ करा. ह्या मल्टिपल अँगल्स फॉर्म्युल्यावरती आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज 3.3 आहे, आपण नेक्स्ट लेक्चरला आपण पाहूया. समजलं? एक्सरसाइज 3.3 सुरू करूया याच्यावरचा. अंडरस्टँड दिस? ओके, गुड. राईट डाऊन दिस नाव. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण लवकरच भेटूया. लेक्चर आजचा आवडला असेल, फॉर्म्युले समजले असतील तर लेक्चर लाईक करा, सबस्क्राईब करा. काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू.